कोकणातील गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये नजराड एक शांत जग लपलेलं असतं. इथे जीवन वेगात नाही तर संयमात आणि संतुलनात चालतं. नदीचा प्रवाह मंद झाला की वाळू आणि चिखलाखाली शांतपणे जगत असतात. नदीचे निशब्द रहिवासी शिंपले ते सहज दिसत नाहीत, पण ज्यांचा शोध घेत दरवर्षी अनेक हात नदीत उतरतात. आम्ही जेव्हा 5वी 6वी 7वीला होतो तेव्हा आम्ही नदीवरती यायचो. आम्हाला आमची घरातली माणसं ओरडायची नदीवर जायचं म्हणून. नदी आमची खूप लांब आहे आणि आमच्याबरोबर काही मोठी माणसं असायची, त्यांच्याबरोबर आम्ही यायचो. मग त्यावेळेला ती माणसं, आता आम्ही शिंपल्या म्हणतो, ती उबल्या म्हणायची. आम्ही उबल्या पकडतोय. त्यावेळेला आम्हाला काय तसा अंदाज नव्हतं की कशा मिळतात वगैरे. आम्ही फक्त त्यांच्यासोबत असायचो. नंतर आम्हाला सुद्धा माहिती झालं. नदी म्हणजे फक्त वाहणारं पाणी नाही, ती एक सजीव प्रणाली आहे, जिथे प्रत्येक घटक एकमेकांवरती अवलंबून असतो. स्वच्छ पाणी, मऊ चिखल आणि स्थिर नदीतट ही परिस्थिती निर्माण झाली की काही जीव इथे स्थिरावतात, आणि त्यापैकीच एक नदीच्या जीवनाशी घट्ट जोडलेला जीव. पाणी जिथे संत असेल तिथे चिखलाचा भाग असतो. चिखल आणि वाळू. आणि चिखल आणि वाळूमध्ये ह्या शिंपल्या दडलेल्या असतात, मातीमध्ये रुतलेल्या असतात. कदाचित त्या हात घालून सुद्धा काढून घ्यायला, आपल्याला रापून काढायला लागतात. शिंपल्यांचं जीवन ऋतूंशी जोडलेलं आहे. पावसाळ्यानंतर नदी शांत झाल्यावर नदीचा तळ अधिक स्थिर होतो आणि याच काळात लोकांचा शोधही सुरू होतो. हे एक नैसर्गिक कालचक्र आहे, शतकानुशतके चालत आलेले. शिंपल्या ह्या 12 महिने मिळत असतात, पण त्याच्यामध्ये एप्रिल आणि मे हे प्रामुख्याने चांगले असतात वार. शिंपल्या पकडायला आलोय. आज रविवार असल्यामुळे शिंपल्या मातीमध्ये, रेतीमध्ये अशा वरती आलेल्या असतात आणि त्या रविवारी पकडायला एकदम सोपे असतात. मी तुम्हाला दाखवतो किती आलेले असतात. खोल पाण्यामध्ये आहे तरी पण ही दिसते का बघा तुम्ही. हे बघा, ही अशी वरती आलेली असतात. रविवार आणि बुधवारीच आलेले असतात. ही शिंपली आहे. दिसते का तुम्हाला. बाहेर आलेली. ही मोठी आहे, हिची साईज मोठी आहे. ही छोटी आहे, ही त्याच्यापेक्षा लहान आहे. ही एकदम लहान साईज आहे. शिंपले फक्त अन्नाचा स्रोत आहे, ही नदीच्या आरोग्याची खूण आहे. पाणी काढून घेणारी ही जीवसृष्टी सूक्ष्म अन्नकणांवरती जगते आणि नदी स्वच्छ ठेवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या नद्यांमध्ये शिंपले आढळतात त्या नद्या संतुलित परिस्थितीचं उत्तम उदाहरण असतात.
शिंपल्या पकडताना एक धोका असतो की आपण चिखलामध्ये हात घालत असतो त्यावेळेला एक पाण्यामध्ये राहणारा विंचू असतो, पान विंचू. कदाचित तो हाताला लागायची भीती असते किंवा एक छोटा बारीक किडा असतो, तो सुद्धा इतका असतो की तो हाताला लागला तर हातामधून मुंग्या वगैरे येतात आणि हात लाल होतो, हात कदाचित सुजतो सुद्धा. आणि एक पान विंचू लागला तर हात पूर्ण असा सुन्न पडतो. मग आपण समजायचं की ते आपल्याला पान विंचू लागला आहे. जमिनीत हात घालताना सांभाळून घालायचं. शिंपल्या पकडताना रिस्क खूप असते, कदाचित जमिनीमध्ये काचा वगैरे असतात. हे शिंपले समुद्रातले नाहीत. ही गोड्या पाण्यात वाढणारी स्वतंत्र जीवसृष्टी आहे. नदीचा तळ, पाण्याचा प्रवाह आणि काळ त्यांच्याशी त्यांचं नातं घट्ट जोडलेलं आहे. ज्या बाजारात शिंपल्या मिळतात त्या खाडीच्या असतात किंवा समुद्रातल्या असतात. त्यांची चव वेगळी असते आणि ह्या आपल्या नदीच्या गोड्या पाण्याच्या शिंपल्या, त्यांची चव वेगळी असते. शिंपले शोधणं म्हणजे फक्त एक शिकार नाही, तो एक अनुभव आहे. नदी समजून घेण्याचा, निसर्गाच्या लयीत सामील होण्याचा. या गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये जीवन अजूनही शांतपणे आणि संतुलनात पुढे सरकत आहे.